पुन्हा दिला जाईल आणि तो चॉईस नसेल. एका इनिंगला एकच रिव्ह्यू असेल, रनआउट आणि बिमरसाठी. कपिल पाटील येत आहेत. पडले आणि वाकलन असे दोन संघ आहेत त्यांना पॅनल्टी या स्पर्धेमध्ये लागलेली आहे. कौसा संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचलेला आहे. जर्मन रेजे संघ तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचा मार्केट आहे आणि आज कोणता संघ बघायचा क्वालिफाय होईल सेमीफायनलसाठी. गॉगल देऊ का तुला? विजय गॉगल देऊ? गॉगल गॉगल तुला गॉगल हवाय का? टाइम सुद्धा आम्ही सेट करणार, लक्षात घ्या. 9:56 झालेत. स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच जुनू डोंबिवली विरुद्ध वाडेघर. सामन्याला सुरुवात होते. कपिल पाटील येतात पहिले षटक घेऊन कॉमेंट्री बॉक्स कडून. बरोबर 9:57 पहिलाच बॉल मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक टीम मध्ये ठेवण्यात आलेला आहे. पियांशु देत होते. 2 धावा इथे मिळाले. 2 धावाने खातं उघडलंय. पहिला बॉल 9:57 पडलाय. लक्षात घ्या, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. काल एका मॅचला जवळजवळ 1.25 तास गेला, त्यामुळे सूचना करतोय. कपिल कॉमेंट बॉक्स कडून. फटका दमदार आहे. तुषारने बॉल पाठवून दिलाय. वाईड इश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातील पहिला सिक्सर. आठ वरती पहिला धक्का लागला जुनू डोंबिवली टीमला. येणाऱ्या काळामध्ये दोस्ती चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली जुनू डोंबिवलीच्या मैदानात. सूरज जोशी यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन आणि जयदेव जोशी एवन जोडी. 10 आणि 11 तारखेला ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रामीण रेग्युलर फॉर्मॅट आणि त्या स्पर्धेचे ड्रॉ सुद्धा काल झाले. मिडॉन लातूर भुईरला तुम्ही पाहतायत. मिडॉपला कितन चौधरी आहेत आणि क्लोज फिल्डिंग थोडीशी पाहायला मिळते. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. पियुष लांब आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक का थांबले? ओम शेलार थोडेसे दुखापतग्रस्त त्यावेळी
थोडस लूज दिसत आहेत वाडेकरचे खेळाडू, कारण की इथे रनआउटची संधी होती, कारण की बॅकअप तुमच्याकडे. 11 धावा, 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना जुने डोंबिवली संघ या मॅच मध्ये पॉवर प्लेच्या P1 मधला शेवटचा बॉल आहे. दोन्ही एंडनी ही स्पर्धा खेळली जाते. शेवटचा बॉल कपिल. हाही फटका दमदार आहे आणि बॉल वन माउस सीमा पार जाईल, चौकार. पहिल्या षटकात 15 धावा आल्यात, मात्र तुषारची विकेट सुद्धा आली महत्वाची. प्रणित आलेत फार एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. जास्त वेळ घ्यायचा नाही, लक्षात घ्या. यानंतर अजय मसोबा मानेरे आणि गावदेवी SP11 सोनारपाडा दोन्ही कॅप्टन रिपोर्टिंग करा. प्रणित पाटील आहेत गोलंदाजी करण्यासाठी. ज्या प्रकारे सिद्धूने मगाशी उल्लेख केला, 4 ते 5 खेळाडू थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. प्रणित फुलटॉस बॉल होता, कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहे. क्षेत्रक्षण डीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. भूषण देत एकने धावसंख्या पुढे सरकली ती 16 वरती. 5 षटकांची लढत. यानंतर मानेरी विरुद्ध सोनारपाडा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस बंधनकारक आहे, लक्षात घ्या. पॉइंटच्या वरून खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे, मात्र प्रशांत वेगाने धावतायत आणि अखेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी आलाय, चौकार. धन्यवाद. धावसंख्या 20 वरती आपल्या पाहायला मिळते. सुरुवात चांगली केली टॉस गमावल्यानंतर गावदेवी गिरजामाता क्रिकेट संघ जुने डोंबिवली. ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता, मात्र त्याला छेडछाणी केली आहे ज्ञानेश्वर जोशीने आणि त्याला आता माघारी परतावं लागेल. 20 वरती लागणारा हा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये जुने डोंबिवली टीमला. जबरदस्त फटका हरेशच्या बॅट बंद बघा. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती लॉंग ऑफच्या दिशेने चौकार. धावा धापल करू लागलेत. पंचांकडे पाहिलं जातं, मात्र पंच सांगतायत योग्य बॉल आहे. पॉवर प्ले मधला शेवटचा बॉल शिल्लक आहे. 3 षटकांत तुम्ही
ड्रिंक्स ब्रेक, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमचा कुठलाही खेळाडू मैदान जाणार नाही, हा नियम या स्पर्धेचा आहे. इथे फटका चांगला आहे, मिडविकेटला गॅप भरपूर मोठी, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल नाही थांबणार. हरेशच्या बॅटमधून आलाय दुसरा चौकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. जुनी डोंबिवली संघ 14.00च्या सरासरीने 28 धावा दाखल करते. दोन षटकाचा खेळ समाप्त झाला. 28 धावा. धावाची गती चांगली मात्र तुषार आणि ज्ञानेश्वर असे 2 महत्वाचे विकेट सुद्धा गेले पॉवर प्ले मध्ये. वाडेकरच्या बाजूनी त्यांच्या वेळी जमेची बाजू 2 महत्वाचे विकेट मिळालेत आणि जुनी डोंबिवली संघासाठी 28 धावा आहेत, चांगल्या धावा आहेत. 2 ओव्हरमध्ये आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये कपिल पाटील आले दुसऱ्या स्पेलमध्ये. जय जलेश्वर वाडेकर म्हटल्यानंतर आमचे विजयदादा पाटील असतील, लेजंड क्रिकेटर. साई भक्त शफल झाले, फटका बनवलाय, खराब बॉल होता कपिलचा आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर लॉंग लेगच्या दिशेने चौकार. इथे बॅटची हलकीशी एज लागली होती मात्र फायनलीला चांगली फिल्डिंग आहे. डबल 3 33. तुझे प्रयत्न चांगले होते कारण त्याला जयदेवची विकेट हवी होती, पण मनोज सरांचा इशारा येतो लेग बाईचा 2 धावा मिळतील. धावसंख्या 35. कदाचित सिद्धूला विकेटही मिळाली असती रनआउटची जर बॉल व्यवस्थित हातामध्ये येऊन जर हिट केला असता तर. कपिल कपिल चांगलं कमबॅक करतायत, चांगली गोलंदाजी करतायत. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. समोर मारलाय कपिलच्या विरोधात, लॉंग ऑनला 1 बाउन्स सीमा पार चौकार. 3 षटकांचा खेळ समाप्त. जुनी डोंबिवली संघ 2 गडी बाद 39.
डोंबिवली. कोणताही खेळाडू तुमचा खेळाडू कक्षामधला जाऊ शकत नाहीये विचारल्याशिवाय, हे महत्वाचं आहे. बॅट पाहिजे असेल जाऊ शकता, पण विचारून द्यायचं. बॅट चेंज झाली पाहिजे, पण लक्षात घ्या अन्यथा 2 रनची पेनल्टी लागेल. बॅट चेंज झालीच पाहिजे तरच. नियम आहेत तुषार जे तुमच्यापर्यंत पोहोचू. 13 मिनिटात 3 षटकं टाकलीत. वाडेकर संघाचं कौतुक त्यासाठी. 3 षटकासाठी फक्त 13 मिनिटं. अतुल भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिला आणि संघाचं 4थं षटक. सेकंडला जयदेव. फुलटॉस बॉल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक प्रणित पाटील कोणती चूक करत नाहीयेत. अतुल भोईरच्या खात्यामध्ये पहिली विकेट. यज्ञेश ठाकूर आलेत बॅटिंग करण्यासाठी. जयदेवला फुलटॉस होता. हा बॉल स्क्वेअर लेग किंवा मिड विकेटला खेळण्याचा रिझल्ट चांगला असा. अतुलला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. पाय थोडासा स्किड झालाय यज्ञेशचा. 40 धावा झाल्यात. 3 गडी बाद 40 अशी धावसंख्या. 4थं षटक प्रगतीपथावर असताना पहिलीच मॅच वाडेकर विरुद्ध जुनी डोंबिवली, यानंतर मानेरे विरुद्ध सोनारपाडा. चला दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. अतुल लेगबाईच्या सुरुवात एक धाव मिळाली. 41 धावा धापल कोणती धावा कशा येते त्या महत्वाच्या. धावा येणं गरजेचं आहे. 60-65 टार्गेट चांगलं असू शकते या मॅच मध्ये. अतुल राईट मोर द विकेट. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. बॅकअप नाहीये. आता किती धावा मिळतील. एकही धाव नव्हती. सर्व्हिसचा बॅकअप चांगलाय. 2 मिळाल्या. कपिल नाराज आहेत बघा. डीप वर आवाज आलाय की काय करता एक्झिट. 43-43. चांगला चेंडू होता. अतुल भोईरचा चेंडू पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आलाय. डॉट बॉल. वन टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे 4थ्या षटकातील. कारण की वाडेकर संघ ज्यावेळी फिल्डिंग करतो बऱ्याच वेळा आम्ही पाहिलं 24-25 कधी कधी 22 मिनिटात सुद्धा त्यांनी 5 षटकं टाकलेले आहेत. अतुलचा पुढचा बॉल. मिड ऑफला क्षेत्ररक्षक चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. भूषणने एक चांगला झेल टिपलाय. अतुलच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. षटकात 39 होते. अतुलने फक्त 23 रन्स
पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. 55 चेस करायच्या होत्या, मात्र कल्पेश गुवारीने डबल हॅट्रिक पूर्ण केली आणि नागाव संघ पराभूत झाला. वाडेकरचे सुरेश पाटील यांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती एक जबरदस्त क्रिकेटर आणि जेव्हा जेव्हा जय जयलेश्वर वाडेकर संघ खेळतो त्यांचा सपोर्ट भरपूर आपल्या पाहायला मिळतोय. शेवटची ओव्हर आहे, त्यामुळे मानेरे आणि सोनारपाडा कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचे. हरेशला थोडंसं शांत ठेवलंय. सर्वेश पाटील आलेत, ज्या सर्वेशचं कौतुक इंटरनॅशनल समालोचक आपण पाहिलं तर आकाश चोपडा यांनी केलं होतं. आणि फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल टिपलाय. हरेशला माघारी परतावं लागेल. जय जलेश्वर वाडेकरचा पलटवार तुम्हाला पाहायला मिळतोय, कारण की पहिल्या 3 षटकात 39 होत्या, त्यानंतर 4 धावा अतुलने दिल्या आणि आता सर्वेशने 2 बॉलमध्ये एकही धाव दिली नाहीये आणि विकेट घेतली. प्रणय पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या आपण पाहिली तर थांबली आता ती 43 वरती 5 विकेट गेलेत. कमबॅक झालाय जय जलेश्वर वाडेकर. फिरकीचं माहेरघर म्हणजेच वाडेकर तुम्हाला पाहायला मिळतोय. अजून एक विकेट. त्यामुळे कदाचित आता पॅनल्टी लागेल जुना डोंबिवलीला 2 धावांची. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. बघा सिद्धू पाटील बघा, हिट विकेट आहेत का? ओके. हॅट्रिक पूर्ण झालेली आहे सर्वेशची. दिशान गायकवाड आलेत. आता डबल हॅट्रिक पूर्ण होईल का? काल केली होती कल्पेश गोवारीने, आज केली आहे सर्वेश पाटीलने. सोनारपाड्याचे कॅप्टन इथे आले, मानेरे संघाचा संघनायक. धन्यवाद. दुसऱ्या इनिंगचा बॉल पडला, कॅप्टन उपस्थित नसला, 3 रनची पॅनल्टी आहे. या स्पर्धेत आतापर्यंत 2 संघांना लागलेली आहे. त्यामुळे आता मानेरेचे कॅप्टन हरेश
एक धाव इथे मिळाली अखेर. धावा झाल्या त्या तुम्हाला टॉसला येताना मैदानात यायचं नाही, लक्षात घ्या. मेन एंट्री मध्ये यायचे. फोर्ट्रिक पूर्ण केली या मॅच मध्ये सर्वेशने. त्यामुळे 44 वरती 8 विकेट गेलेले आहेत. 45 टार्गेट आहे जय जलेश्वर वाडेकर संघासमोर. चॉईस करा. वेळ आपल्याकडे कमी आहे. वेळ सामने खेळणं गरजेचं आहे. त्यानंतर आयोजकांनी परिस्थिती मॅनेजमेंट कमिटीकडे भरपूर गोष्टी असतात. चला, सोनारपाड्याच्या कॅप्टनला विनंती असेल ऋषिकेश. कारण दोन संघांना पॅनल्टी लागली या स्पर्धेमध्ये. जर टॉसला उपस्थित नव्हते, दुसऱ्या इनिंगचा जर बॉल पडला तर 3 रनची पॅनल्टी वाकलनला लागलेली आहे, पडलेगावला लागलेली आहे. त्यामुळे आता तिसऱ्या संघाला लागू नये हा आमचा प्रयत्न. मग बाकी काही गोष्टी प्लेअरवरती असतात. आम्ही फक्त बोलण्याचं काम करतो. ऋषी भोईर येत आहेत. 5 ओव्हरची मॅच असेल. मानेरे विरुद्ध गावदेवी, SP11 सोनारपाडा. बाबूशेठ पाटील असता कॉल केल्याने प्रिशा इलेव्हन टॉस जिंकल्यानंतर निर्णय तुम्हाला कळवायचे लगेच, किंवा 1 ओव्हरचा अवधी असेल. डिसिजन पेंडिंग आहे. योगेश भाणे यांनी आम्हाला सांगितलंय 1 ओव्हरचा अवधी तुमच्याकडे असेल डिसिजन पेंडिंग ठेवल्यानंतर, लक्षात घ्या. पहिल्या डावात आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी फोर्ट्रिक पाहायला मिळाली काल कल्पेश गोवारी कौसा संघाचा आणि आज सर्वेश पाटील वाडेकर संघाचा. 45चं टार्गेट आहे. त्यात आपण पाहिलं तर 2 रनची पॅनल्टी लागलेली आहे जुनू डोंबिवलीला. प्रत्येक टीम जी या स्पर्धेमध्ये खेळते त्यांना एकच विनंती करेल, तुम्ही ज्यावेळी मैदानात याल त्यावेळी तुम्हाला मेन एंट्रीमध्ये यायचं आहे. आणि मैदानाच्या बाहेर जाल तेव्हाही तुम्ही मेन एंट्रीचाच बाहेर जा, ते चांगलं वाटतं. गावदेवी SP11ने सोनारपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे पुढच्या मॅचमध्ये. जयदेव येत आहेत. पंचेचाळीसचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी अतुल भोईर. त्यानंतर 9 सेकंडला मास्टर माइंड लेजंड क्रिकेटर सिद्धू पाटील आणि गोलंदाजी करण्यासाठी जयदेव जोशी येत आहेत. 5 षटकांमध्ये 45 सामन्याला होते सुरुवात. GTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. विकी पवार यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल अतुलला थोडंसं शांत ठेवलंय आणि हा बॉल खाली राहिला असं अतुल सांगतायत. खेळपट्टीचा जर आपण विचार केला तर टणक खेळपट्टी आहे. आणि अशी खेळपट्टी असल्यानंतर थोडीशी मजा येते.
जयदेव राईट मोर द विकेट. जबरदस्त फटका स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला पाठवलंय. बॉल जाईल वन बाउन्स सीमा पार, चौकार. हा चौकार आलाय पहिला अतुलच्या बॅटमधून. अतुल भोईर नेहमी चर्चेत असतात. हाय चेंडू उंच गेलाय, मिड विकेटच्या वरून बॉलला पाठवलाय अतुलने. षटकार आल्यानंतर बघा सिद्धू पाटील त्याचं कौतुक करत, कारण की हा टायमिंग फटका होता. फारशी ताकद अतुलने वापरली नाही आणि आलाय षटकार. मिड ऑफच्या वरून खेळत आहेत आणि चेंडू वन बाउन्स सीमा पार, चौकार. चौदा धावा धावा काय सुरुवात केली जय जलेश्वर वाडेकर. स्पर्धेमध्ये मालिका विसरली. टू व्हीलर बाईक आहे, त्यामुळे फायनल मॅचच्या धावा विकेट काउंट होणार नाही, लक्षात घ्या. अकूट टप्प्याचा बॉल पुल अँड सक्सेसफुल. पंचांचा इशारा येईल, सिक्सर. पाचच बॉल मध्ये 20 आलेत. लक्ष 45 आहे. मॅच खुली झाली. 20 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये. एक खेळाडू जर्सीमध्ये नाही, 2 रनची पॅनल्टी. 12वा खेळाडू जर्सीमध्ये नाहीये, 2 रनची पॅनल्टी. अशा 4 धावा आता बोनसच्या स्वरूपात मिळाल्या आहेत वाडेकरला. म्हणजे वाडेकरची धावसंख्या झाली 24. जर्मन क्रिकेट संघ आडुली संघ आपण पाहिला. विजय पवार, नितेश पाटील, योगेश भाणे, दीपक भाणे, जय पाटील, नवीन भाणे, भूषण भाणे, राज सूर्यवंशी, अविनाश शुक्ला, शुभम माने या सर्वांचं कौतुक, ज्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी. त्यानंतर या स्पर्धेसाठी आपल्याला विशेष सहकार्य प्रदीप शांताराम भाणे आणि बाबू कृष्णा भाणे व गुलाबताई शांताराम भाणे यांच्या स्मरणार्थ महेश शांताराम भाणे आणि विजय सदाशिव भाणे यांच्याकडे सलग 3ऱ्या वर्षी आम्हाला मालिकावरची टू व्हीलर बाईक तुम्ही पाहतायत. अरुण शनिवार यांच्याकडे 2 सायकल, मनोज विष्णू भाणे यांच्याकडे 1 सायकल, पार्वती कंस्ट्रक्शन, संदीप अनंत पाटील, चंद्रविलास शंकर पाटील, दर्शन ईश्वर पाटील, अजय पांडुरंग पाटील, पार्वती उद्या भाणे आणि अनंत भाणे यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर साईनाथ भोईर प्रतिष्ठान राकेश म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय सौजन्य गणेश पाटील हेटुटणे आणि प्रथमेश पाटील सोनारपाडा यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळते. इथे जबरदस्त फटका आपल्या पाहायला मिळते सिद्धूच्या बॅटमधनं आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावा आल्यात 4, धावा झाल्यात 28. चला सोनारपाडा संघ निर्णय कळवायचा आहे. तुमचा टाइम संपलेला आहे. ज्ञानेश्वर जोशी आलेत. दोन मिनिटं थांबू का? ओके. डॉट बॉल आहे. धावा 28 झाल्यात. टार्गेट फारसं मोठं नाहीये. जय जलेश्वर दहा वाजून 30 मिनिटं झालेत. 10 वाजून 32 मिनिटात सोनारपाडा संघ आपला निर्णय येणं गरजेचं आहे. नाही आयोजक जो निर्णय घेतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. 2 धावा अजून ऍड होतील. सिंगल इथे मिळाली. 29 धावा. सिद्धूने सिंगलच घेतलेली. स्ट्राईक रोटेट केली अतुलकडे. 1 मिनिट बाकी आहे सोनारपाडाकडे.
1 मिनिटात निर्णय जर सोनारपाडा टीमचा आला नाही तर अपोजिट टीमला टॉस विन दिला जाईल. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे सोनारपाडा टीमने पुढच्या मॅचमध्ये. मानेरे तुमच्या मुख्य व्यासपीठासमोर तुम्हाला यायचे, लक्षात घ्या. जय म्हसोबा मानेरे तुमची फिल्डिंग आहे. तशी मॅच संपेल तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा, लक्षात असू द्या. धावसंख्या 29 या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी ज्ञानेश्वर जोशीच्या माध्यमातून आपल्या पाहायला मिळाली. जेव्हा जेव्हा फॉरहँडने गोलंदाजी होती त्यावेळी इतकं सोपं नाहीये धावा बनवणं. लेफ्टी बॅटरला थोडासा ऍडव्हान्टेज असतो. हलक्या हाताने खेळत आहे, सॉफ्ट एनचा वापर केलाय. पुश करो खुश रहो हे सांगत असताना अतुल सिंगल बघा किती इझी घेतली. धावा झाल्या 30. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. चेंडू शिल्लक असतील 18 धावा करायचे त्या 15. बाबू शेठ पाटील अर्थात प्रदेश पाटील यांची चर्चा नेहमीच असते. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक निलेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 18 बॉलमध्ये 15 करायचे. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. गावदेवी SP11 सोनापडाने टॉस जिंकलाय, ते बॅटिंग करणार आहेत. त्यामुळे मानेरी संघ तुम्हाला फिल्डिंग करायची. फुल टॉस बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 एकूण 7 धावा मिळाल्या. 8ची अजून गरज आहे. फ्रीडचा बॉल उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर 6. हा वाईड आहे. स्कोर इज लेवल. चला पुढच्या दोन्ही टीम आमच्या मुख्य व्यासपीठासमोर यायचे, मानेरे आणि सोनारपाडा. समीर पाटील सुद्धा येतात, त्यांचे हार्दिक स्वागत. मॅच ही जवळपास आता ही लवकर संपेल. प्रणित थोडस मागे. 44 धावा झाल्यात. प्रणित निलेश टू अतुल. कॉपी बुक स्टाईल मध्ये मॅच फिनिश केलेली आहे. 37 धावांची इनिंग खेळत असताना या मॅच मध्ये 2 विकेट 37 धावा बनवल्यात अतुलने. मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. 4 ट्रिक पूर्ण करणारा डबल विकेट हॅट्रिक सर्वेश पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
नाही, बरेचसे खेळाडूंचं एक वैशिष्ट्य असते, घरी बसतात मॅच बघतात, तसं क्रिकेट नाहीये. आता ही मॅच तर 8च ओव्हरमध्ये संपली, मग तुम्ही काय कराल? वेळ द्या, वेळ सामने खेळा. एकाच दोन खेळाडूंमुळे पॅनल्टी तुम्ही लागून घेऊ नका प्लीज. चला, मानेरे संघ फिल्डिंग लावावी लागेल, त्याचं कारण मी सांगतो. मी सोनार